लग्नाला अवघे 9-10 महिने झालेले असतानाच अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी आयुष्याला पूर्णविराम दिला। अनंत गर्जे हे गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वी सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत। अनंत यांचे दुसऱ्या मुलीशी संबंध असल्याचं कळाल्यानंतर डॉक्टर गौरी यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असं कळतंय। पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केलेली असून पती, ननंद आणि दिरावर गुन्हा दाखल केलाय। डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी छळ आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पोलिसांनी गर्जे कुटुंबियांवर गुन्हा दाखल केलाय। डॉक्टर गौरी यांचे पती अनंत गर्जे, ननंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे या तिघांवर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केलाय। गौरीला आत्महत्येपूर्वी किरण नामक मुलीचे गर्भवती असल्याची कागदपत्र मिळाल्यानं ती अस्वस्थ होती। डॉक्टर गौरीनं संबंधित कागदपत्र आम्हाला पाठवली होती असा जबाबही डॉक्टर गौरी यांच्या वडिलांनी दिलाय। वरळी पोलीस ठाण्यात तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पंकजा मुंडे अनंत गर्जे याला मुलासारखं मानायच्या। अनंत गर्जे हे गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे यांचे स्वी सहाय्यक म्हणून काम करत आहेत। गर्जे यांच्या पत्नी मुंबईतील KEM रुग्णालयात काम करायच्या। आपल्या पतीचे दुसऱ्या मुलीबरोबर संबंध असल्याचा संशय त्यांना होता। तसंच त्या संबंधीचे काही पुरावे देखील त्यांच्या हाताला लागले होते। त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे। दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या सुमारास माझा PA अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या PAच्या फोनवरती आला। तो खूप रडत होता। पत्नीने आत्महत्या केल्याचा अत्यंत आक्रोशाने तो मला सांगत होता। ही गोष्ट माझ्यासाठीही खूप धक्कादायक होती। पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे। तसं मी पोलिसांना देखील सांगितलंय। गौरीच्या वडिलांशीही मी बोलले। ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते। अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात। कुणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू आहे हे आपल्याला लवकर कळत नाही। अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्यानं मलाही अस्वस्थ वाटत आहे असं पंकजा मुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलेलं आहे।